नमस्कार मित्रांनो, मी विश्वनाथ कदम। मविवाचा विजय आंबेडकरांमुळे। खरं तर हा मुद्दा कुणीच लक्षात घेतलेला नाही। 18व्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीनं एकत्रितपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवली आणि एकंदर 30 जागांवर या महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाला आणि विरोधी भाजप आघाडीचा म्हणजे एनडीएचा फार मोठा धुव्वा उडाला। भाजपला 9, शिंदे गट 7 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळाली। अशा 17 जागा एनडीएला मिळाल्या, तर काँग्रेस 13, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 8 जागा, अशा एकूण 30 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या। त्याचबरोबर सांगलीमधील काँग्रेसचे अपक्ष उमेदवार अर्थात हे बंडखोर उमेदवार होते, त्यांनी पक्षाच्या विरोधात मविआच्या विरोधात बंडखोरी केलेली होती। विशाल पाटील यांनी 1 जागा जिंकली आणि नंतर त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले। अशा एकंदर 31 जागा महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळालेल्या आहेत। या यशामुळे महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते हुरळून गेलेले आहेत। लोकसभेला आपण जे गणित जुळून आणलं त्याची विधानसभेला पुनरावृत्ती होईल या भ्रमात महाविकास आघाडीचे नेते आजही आहेत आणि त्यामुळे शरद पवारांसारख्या वयोवृद्ध नेत्याने लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच लगेचच पुन्हा नव्या जोमाने आपल्या दौऱ्यांना सुरुवात केलेली आहे आणि या सर्वांनाच आत्मविश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण पूर्णपणे बहुमत मिळवू आणि एनडीएचा आणि पर्यायाने भाजपचा पराभव करू। परंतु मित्रांनो, अशी वस्तुस्थिती नाही। याचं कारण म्हणजे 18व्या लोकसभेला महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीला किंवा महाविकास आघाडीला जे यश मिळालेलं आहे, या यशामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। खरं तर ही गोष्ट कोणत्याच राजकीय विश्लेषकाने मांडलेली दिसत नाही किंवा तशी फारशी चर्चा महाराष्ट्रात झालेली दिसत नाही। मागील 2019च्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा पराभव झाला आणि वंचित बहुजन आघाडी ही बीजेपीची बी टीम आहे, अशा पद्धतीचे तकलादू आरोप वंचित बहुजन आघाडीवर करण्यात आलेले आहेत। मग आता 18व्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जो विजय मिळवलेला आहे, यामध्ये प्रकाश आंबेडकरांचा कसा काय रोल आहे, कसा काय वाटा आहे, हे आपल्याला विस्ताराने पाहावं लागेल। ज्यावेळी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये योग्य वाटा द्यायचं नाकारलं, अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या जागा द्यायच्या नाकारल्या, त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। परंतु तरीही त्यांनी नागपूरमध्ये सर्वप्रथम विकास ठाकरे आणि त्यानंतर काँग्रेसच्या 7 लोकसभा उमेदवारांना पाठिंबा दिला। शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला होता। त्याचबरोबर काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार आणि दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना सांगलीमध्ये पाठिंबा दिला होता। म्हणजेच वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची संख्या होते 9। यापैकी नागपूरमध्ये
काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे हे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्याकडून पराभूत झाले, अशा 1-2 जागा जर सोडल्या तर एकूण 9 जागांवर पाठिंबा काँग्रेस, राष्ट्रवादीला आणि अपक्षाला मिळाल्यामुळे महाविकास आघाडीच्या या जागा सुरक्षितपणे निवडून येण्यास मदत झालेली आहे। आणि यामध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। परंतु काँग्रेसने याची कोणत्याच संदर्भात जाणीव ठेवली नाही किंवा तसं मान्य देखील केलेलं नाही। खुल्या दिल्यानं या पाठिंब्याबद्दल बाळासाहेबांना धन्यवाद दिले पाहिजे होते काँग्रेसने, परंतु काँग्रेसने एवढं काही उदार किंवा मोठं मन दाखवलेलं दिसत नाही। त्यांना असं वाटतं की आपण आपल्या जोरावर निवडून आलेलो आहोत आणि त्यामुळं विधानसभेचं घोडा मैदान जवळ आहे आणि आपल्याला दिसेलच की महाविकास आघाडी विधानसभेला कशा प्रकारे रिझल्ट देते। तर आता आपण जी पाहिलेली आहे ही प्रकाश आंबेडकरांमुळे महाविकास आघाडीला झालेली थेट मदत। परंतु मवियाच्या विजयामध्ये प्रकाश आंबेडकरांचा अदृश्य हात कसा होता हे पाहणं खूप महत्त्वाचं आणि तितकंच इंटरेस्टिंग आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली। या यात्रेचा विषय मुख्य होता किंवा अजेंडा म्हणता येईल तो असा होता की भाजपमुळे आणि संघ परिवारामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। दलित, उपेक्षित घटक, मुस्लिम आणि इतर अनेक अल्पसंख्याक समुदाय यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं बीजेपी आणि संघ परिवार या देशाला कुठंतरी सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या विभाजित करू पाहते, अशा प्रकारचा प्रचारचा मुख्य मुद्दा राहुल गांधींचा होता। आणि त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर हा जवळपास 4000 किलोमीटरचा मार्ग त्यांनी पायी प्रवास करून आपलं भारताच्या राजकारणामध्ये एक स्थान निर्माण केलं। अर्थात हा वेगळ्या चर्चेचा विषय होईल, परंतु राहुल गांधींच्या या दौऱ्याचा उद्देश होता तो म्हणजे भाजप आणि संघ परिवारामुळे निर्माण झालेलं विद्वेषाचं राजकारण। आणि त्यामुळं राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली। त्यानंतर मणिपूर घडलं। मणिपूरमध्ये स्त्रियांवर अत्याचार झाले। एका विशिष्ट जमावाने विशिष्ट जमावाची वित्त हानी मोठ्या प्रमाणात केलेली होती आणि त्यामुळं मणिपूर पेटलेलं होतं। अजूनही मणिपूरमधला जो असंतोष आहे, जो वणवा आहे, तो पूर्णतः शमलेला नाही। हा विषय वेगळा आहे, परंतु राहुल गांधी आणि काँग्रेसने जो मुद्दा मांडलेला होता आणि जो निवडणूक मुद्दा केलेला होता तो मुद्दा होता भाजप आणि संघ परिवारामुळे देशामध्ये तयार झालेलं विद्वेषाचं राजकारण। राहुल गांधी या निमित्ताने खेड्यापाड्यात गेले, लोकांना भेटले, लोकांकडूनही त्यांना प्रतिसाद मिळाला। परंतु भारत जोडो यात्रा किंवा भारत जोडो न्याय यात्रा जी मणिपूरपासून मुंबईमध्ये येऊन विसर्जित झालेली होती, या यात्रेदरम्यान संविधान धोक्यात आहे अशा प्रकारचा कोणताही मुद्दा काँग्रेसने मांडलेला नव्हता किंवा राहुल गांधींनी मांडलेला नव्हता। तो निवडणूक अजेंड्याचा विषय केलेला नव्हता। परंतु गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, ज्यांनी सुरुवातीच्या काळात भारिप बहुजन महासंघ आणि नंतरच्या काळात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकारण करायला सुरुवात केली, त्यांनी सर्वप्रथम भारतीय संविधान धोक्यात आहे आणि त्यामुळं या देशातील दलित, मुस्लिम, ओबीसी आणि इतर सर्व वंचित समुदाय यांचं आरक्षण धोक्यात येईल, यांचा समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार धोक्यात येईल आणि त्यांना देशामध्ये दुय्यम नागरिकाचा दर्जा प्राप्त होईल, अशा प्रकारची वैचारिक मांडणी करून भाजप आणि संघ परिवाराला लक्ष्य केलेलं होतं। बाळासाहेब